नमस्ते महाराष्ट्र, इंडिया, कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं स्वरण फॉरेवर चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत डोळ्यांना अचंबित करणारी काही दृश्य शेअर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. एक आहे कॅनोला फार्मचे सुंदर दृश्य. कॅनोलापासून ऑइलचे मोठे प्रमाणात प्रोडक्शन केलं जातं. आज मी आली आहे एल्क आयलँड नॅशनल पार्कमध्ये. हे नॅशनल पार्क कॅनडामध्ये वन ऑफ द बिगेस्ट नॅशनल पार्क आहे. दोघी बाजूनी जंगल आणि मधल्या रस्त्यातून जात असताना मन पूर्णतः रमून गेलं होतं. या प्राण्याला बायसन असं म्हणतात. बायसन हा बफेलो फॅमिलीमध्ये येतो. बायसनचं वजन साधारणतः 800 ते 1200 किलोग्राम पर्यंत असू शकतो. याचे ओव्हरऑल पॉप्युलेशन 5% इतकेच राहिले असून दिसायला खूप दुर्मिळ प्राणी आहे. दिसायला तो खूप भयानक दिसतो. स्पेशली त्याचं भलं मोठं डोकं दिसायला खूप भयानक दिसतो. खूप कमी ठिकाणी आहे जिकडे हा प्राणी बघायला भेटतो. त्याला राग यायचा आधी आपण इकडून कल्टी घेऊया. ही आहे लीच. हिला आपण जळू असंही म्हणतो. मी पहिल्यांदा इतकी मोठी जळू पाहिली. ही मम्मा जळू तिचे बेबी जळूवर निगराणी ठेवून आहे. आपण त्यांना डिस्टर्ब न करता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वळूया. हिअर इट कम्स एस्ट्रोटिन लेक. वर सनसेट किती सुंदर आहे. मी तुम्हाला काय सांगू, तुम्हीच बघा. आता वाजत आहे 6:30. टाइम सांगण्यामध्ये काही कारण आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. आकाशाचे आणि सूर्याचं प्रतिबिंब किती सुंदर दिसत आहे. एखाद्या स्वप्नासारखे हे सुंदर दृश्य. असं वाटतं हे सुंदर स्वप्न कधी तुटूच नाही. एक आहे 8 वाजताचे दृश्य. हा मुलगा दगडाला पाण्यावर नाचवायचा खूप चांगला प्रयत्न करत होता. हे खूप सुंदर कॉटन कॅन्डी क्लाउड्स. कॉटन कॅन्डी बघून तोंडाला पाणी सुटतं, तसंच कॉटन कॅन्डी क्लाउड्स बघून डोळ्याला पाणी सुटतं. हे फोटोग्राफर अनुष्का दयारत्न खूप सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करताना.
ब्युटिफुल क्लिक अनुष्का. फोटो आणि व्हिडिओ काढताना कधी 10 वाजले कळलंच नाही. फोटोग्राफर आणि सनसेट लव्हरसाठी हे ठिकाण जन्नतपेक्षा कमी नाही. रात्रीचे 10:30 वाजले तरीही सनलाईट बऱ्यापैकी दिसत होता. मी बघितलेला हा सर्वात लांब सनसेट होता. सुंदर असे दृश्य कॅमेरा आणि डोळ्यात कैद करून घरी जाण्याची वेळ आली होती. जंगलातून बाहेर पडताना रस्ता हा खूप स्कॅरी वाटत होता. आकाशाकडे बघून असं वाटतच नव्हतं की आता रात्रीचे 11 वाजले आहे. ऑन द वे हे चकचकणारी ऑइल रिफायनरी दिसली जी की खूपच मोठी होती. जिथेपर्यंत नजर जाते तितकंपर्यंत ऑइल रिफायनरीज दिसत होती. व्हिडिओ आणि डोळ्यांना अचंबित करणारी दृश्य कसं वाटले तुम्ही नक्कीच सांगा.